नमस्कार, मीनाज किचनमध्ये आज आपण एक नवीन रेसिपी पाहतोय। ही रेसिपी एकदम युनिक आहे व हेल्दी आहे। केळीतील खोडाच्या भागाचा आतील जो गाभा असतो त्या गाभ्याची आज आपण एक छान डिश बनवणार आहोत। हे बनाना स्टीम आहे। त्याचे सुरीच्या साहाय्याने असे कवर काढून घ्यायचे आहे। हे सहज निघते, जास्त मेहनत लागत नाही। आज आपण बनाना स्टीम फ्राईड फिंगर बनवतोय। चवीला हे अप्रतिम लागते। मी ही रेसिपी पहिल्यांदाच ट्राय केली, पण खूप छान झाली म्हणून शेअर करते। बनाना फिंगर स्टीम सर्व एकाच साईजचे यावेत म्हणून आपण या पद्धतीने मार्क करून त्याचे आपण छोटे छोटे पीस कट करून घेतलेले आहे। आणि हे पीस आपल्याला या पद्धतीने जसे आपण बटाट्याचे फिंगर चिप्स बनवतो सेम त्याच पद्धतीनेच हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे। जेवढे तुम्हाला बारीक साईजचे कट करून घेता येईल, पातळ स्लाइस हव्यात कारण हे शिजायला मग पटकन शिजते। हे अशा पद्धतीने आपण सर्व बनाना स्टीम कट करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचे आहे, चवीपुरते मीठ, गरम मसाला, अद्रक लसणाची पेस्ट, 4 टीस्पून बेसन पीठ, 4 टीस्पून कॉर्नफ्लॉवर, कढीपत्ता। हे मिश्रण छान एकजीव करून घेऊ। थोडेसे पाणी टाकून सर्व मिश्रण बनाना स्टीमला व्यवस्थित चिकटले पाहिजे। या पद्धतीने आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता याला आपल्याला लगेचच तळून घ्यायचं आहे। तेलही छान गरम झाले आहे। हे फ्राय करण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे गॅसची फ्लेम जास्त हाय ठेवायची आहे आणि छान कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। जवळजवळ 3 ते 4 मिनिटे मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। तुम्ही पाहाल कलर पूर्ण बदललेला आहे। हे आपण आता एका टिश्यूवरती काढून घेऊ, जेणेकरून सर्व जे तेल आहे ते तेल याला शोषले जाईल। साऊथ साईडला बनाना स्टीमचा वापर जास्त केला जातो। वेगवेगळे पदार्थ त्याचे बनवले जाते, याची भाजी बनते। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांची आभारी आहे। आणि हो, अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। हे तुम्ही डाळ खिचडी बरोबर खाऊ शकता किंवा स्नॅक्स म्हणूनही बनवू शकता। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।